भाजपचा जाहीरनामा मुंबईसाठी त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे, त्यावरती शिवसेनेची प्रतिक्रिया आली आहे। शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी काय म्हटलंय आपण जाणून घेऊया। रेसकोर्सचं मैदान बाळासाहेबांच्या स्मारकासाठी त्यांनी खुलं करून द्यावं। संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाच्या पुस्तकामध्ये धडा म्हणून आणणार आहे हे त्यांनी एका पद्धतीने जाहीरनाम्यात म्हटलं। हळूहळू त्याला सगळ्या गोष्टी आठवायला लागल्यात। मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या गोष्टी आठवत आहेत। चांगली गोष्ट आहे। संयुक्त महाराष्ट्राची ज्या वेळेला ते गोष्ट याच्यात करतायत त्याच वेळेला त्यांनी अखंड महाराष्ट्राची भूमिका देखील मांडली पाहिजे। अखंड महाराष्ट्राबद्दल त्यांचं मत काय ते सांगितलं पाहिजे, कारण महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जे काही योगदान ज्या हुतात्म्याने दिलंय त्यांच्याबद्दलची काळजी ते दाखवत असताना विदर्भ देखील महाराष्ट्रापासून तोडणार नाही याची देखील घोषणा त्यांनी करायला पाहिजे। म्हणजे एका बाजूने संयुक्त महाराष्ट्राचं स्मारक करायचं आणि दुसऱ्या बाजूने विदर्भ तोडण्याची भाषा करायची, ही दुटप्पी भूमिका आहे। आणि म्हणून अशा दुटप्पी भूमिकेच्या लोकांना मुंबईचे मतदार, कारण कदाचित उद्या मुंबई तोडण्याचा देखील प्रयत्न करतील, आणि म्हणून अशा लोकांना मुंबईचे लोक बिलकुल थारा देणार नाहीत असा आमचा विश्वास आहे। कारण उद्धव ठाकरे आपल्या सभेत म्हणाले की मोदींची सभा कधी होते मुंबईमध्ये याची मी वाट पाहतोय, ती होऊन सुद्धा शिवसेनेचाच विजय होणार। याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री असं म्हणाले की आधी देवेंद्र फडणवीस यांना निपटा, पंतप्रधान फार लांबची गोष्ट आहे। ठीक आहे ना, आम्ही तर पूर्ण तयारीत आहोत। देवेंद्र फडणवीस तर मुख्यमंत्र्यांचं काम सोडून आता हेच काम करतील, सभा घेण्याचं। कदाचित पंतप्रधान देखील आपलं काम सोडून देशाचं मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी येतील। या सगळ्यांना निपटण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत।